नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमान आणि रविराज घरी येणार तेव्हा महिपच्या सगळ्या कारस्थानांबद्दल आता सुमनला समजल्यानंतर सुमन हे नागराजबद्दल सगळं सत्य जेव्हा घरी सांगणार आणि रविराजला जेव्हा सुमनकडून नागराज आणि महिपच्या मैत्रीबद्दलच सत्य समजणार तेव्हा मात्र या सगळ्या कारस्थानाच्या मागे म्हणजेच महिपने जो हल्ला घडवून आणला होता यामागे नागराज कसा जबाबदार आहे आणि पुढे हे सगळं कशासाठी महिपने केलं असेल हे सगळं आता रविराज त्याचप्रमाणे अर्जुन यांच्या लक्षात येणार आहे. नेमक हे प्रकरण आता कसं वळण घेणार आहे? अर्जुन आणि रविराज व सायली तिघ मिळून कशा प्रकारे या अपघाताच सत्य शोधून काढणार? त्याचप्रमाणे या अपघातामध्ये स्वतः हा साहिलीच तन्वी असल्याच सत्य तिला कसं समजणार हे आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सगळेजण म्हणजेच महिप फरार झाल्यानंतर सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि सायली आणि बाकीचे सगळे खूप जास्त काळजीत असतात. चैतन्याला मार लागलेला असतो परंतु तो आराम करत असतो आणि जे काही घडलं ते सायली आणि अर्जुन घरात सांगतात. म्हणजेच महिपने जे काही आजवर घडवून आणलंय हे सगळं आता सांगितल्यानंतर कल्पना आणि प्रताप यांना खूप भीती वाटू लागते. अर्जुन सांगतो की आता सगळ्यांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. तो महिप कोणावरही सूड उगवू शकतो. आता त्याच्या लक्षात आलंय की मी आणि सायली हे त्याला ट्रॅप लावलेले होते, त्यामुळे तो आपल्या घरातल्या कोणालाही त्रास देण्याचा विचार करू शकतो. म्हणूनच आपण आता लक्षात ठेवायचे की काही झालं तरीही त्या महिपपासून अलर्ट राहायचं. कुठल्याही चुकीच्या गोष्टी जरी दिसल्या तरीही आपण यामध्ये घाबरून जायचं नाहीये. आणि स्पेशली अस्मिताई, तुला मी व्यवस्थित म्हणजे जाण्या येण्याची, तुझी कुठेही डॉक्टरकडे अपॉइंटमेंट वगैरे व्यवस्थित काळजी घ्यायची. मग घरात एक तुला टेन्शनचं वातावरण असतं. मग कल्पना आणि प्रताप म्हणतात की अर्जुन पण तू तुझी काळजी घेतो आणि सायली बाकी आम्ही घरीच असतो. त्यावेळेला मग आता सायलीला काही कळत नसतं. जे काही घडलंय त्याचा तिला खूप त्रास होत असतो. मग प्रतिमा आणि रविराज म्हणतात की ठीक आहे, आम्ही आता निघतो. अर्जुन घाबरत असतो की सिनियर मी तुम्हाला सोडू का? त्यावेळेला सिनियर म्हणजेच रविराज म्हणतो की हरकत नाहीये अर्जुन, आम्ही निघतो. घाबरण्याची काहीच गरज नाही, मी आहे प्रतिमा सोबत. त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित अलर्ट राहा. सध्या तरी महिप बाहेर येणार नाही कारण की तो फरार झालेला आहे. तेव्हा प्रतिमा आणि रविराज दोघंजण हेही निघतात आणि घरी जातात. सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये येत असतात. जो काही आज प्रकार घडला आता सायली अर्जुनला सांगत असते. म्हणजे हे सगळं का घडलं या मागचं कारण आम्हाला महिप सांगायला चालला होता. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की म्हणजे, तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, जेव्हा महिप त्याच्या पापाची कबुली देत होता प्रतिमाहत्याजवळ तेव्हा मला वेगळंच विचित्र जाणवत होतं. म्हणजे तो जे काही सांगत होता ना त्याच्याशी माझा ना कुठेतरी संबंध आहे असं मला वाटत होतं. तेव्हा मग अर्जुन म्हणतो तो की म्हणजे मला कळालं नाही सायली, नेमक तू काय म्हणतेस? तेव्हा मग ती म्हणते की प्रतिमाही त्याला सगळं काही विचारत होती की तू हे सगळं का केलं, कशासाठी केलं, परंतु महिप हे सांगणार होता की त्याने हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं. तेवढ्यातच तिथून त्याचा माणूस आला आणि मी मध्ये गेले आणि पोलीस आले आणि फायरिंग झाली. हे सगळं घडलं. पण त्याच्या अगोदर जेव्हा महिप सांगत होता ना की त्याने कसा अपघात घडून आणला, म्हणजे त्यात नवी होती रविराज काका आणि प्रतिमा, पण मला असं का जाणवत होतं की त्या अपघातात कुठेतरी मी होते. म्हणजे ते सगळं जे काही घडतंय ना, म्हणजे एक मला समोर अंदुशी कार दिसत होती आणि त्या कारच्या मागूनच मोठा ट्रक येतोय असं चित्र मला समोर उभं दिसत होतं. मला नेमकं कळत नाही असं मला का होत होतं, परंतु हे सगळं मला दिसत होतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला तरी वाटते ना सायली, हे सगळं ना तुला विचित्र म्हणजे एखादा कल्पना वगैरे असं काही होत का? म्हणजे हे सगळं झालं तेव्हा तू अशी होती
असं कसं वाटलं असेल बरं तुला? म्हणजे तुला नक्की तसं जाणवत होतं का? सायली म्हणते की हो, म्हणजे प्रतिमा, त्याला जो काही त्रास होत होता ना, तो सगळा मला आठवतो. म्हणजे ती गाडी डोरवर ढकलल जाणं किंवा त्या गाडीमधून मला मी बाहेर फेकली जाणे, त्याचबरोबर म्हणजे आई माझी खाली पडणं, हे सगळं सगळं मला असं जाणवतं. म्हणजे या सगळ्यात मी तर नसेन. तेव्हा अर्जुन आता विचार करतो की सायली, या सगळ्याच काहीतरी नक्कीच संबंध असेल. म्हणजे हे उगीचच तुला जाणवत नसेल. आपण नक्कीच हे सगळं आपण डॉक्टरकडे कन्सल्ट करून बघूया की असं तुला का वाटतं ते. अर्जुन असं बोलून असरा सायलीला शांत करतो, पण त्याला कुठे ना कुठेतरी वाटत असतं की नक्कीच या सगळ्याचा सायलीशी काही संबंध असेल. का तर या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आणि रविराज हे घरी पोहोचलेले असतात आणि तेवढ्यातच इथे आता प्रियानेही नागराजला ड्रॉप केलेलं असतं. सुरुवातीला प्रतिमा रविराज आतमध्ये येतात आणि सुमन विचारते की काय झालंय वहिनी, तुम्ही इतक्या म्हणजे घाबरलेल्या का दिसतात? आणि रविराज म्हणजेच भाऊजी, तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसताय? तेव्हा ते दोघंही सध्या काही सांगत नाही. सुमन आतमध्ये आल्यानंतर म्हणते की थांबा, मी तुम्हाला नाश्ता देते. दोघांना मी तयारच ठेवलाय. तेव्हा प्रतिमा आणि रविराज म्हणतात की नको, नाश्ता नको. ॲक्च्युली काय झालंय, कल्पनाकडे गेलो होतो, तिने नाश्ता दिलाय. तेव्हा सुमन म्हणते की तुम्ही सुभेदारांकडे गेला होतात, म्हणजे नक्की काय झालंय? तिथे काही प्रॉब्लेम झालाय का? सगळं ठीक तर आहे ना? आणि अन्नपूर्णा आजी, सगळं ठीक आहे ना? तेव्हा रविराज म्हणतो की हो सुमन, सगळं ठीक आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, सगळं ठीक. मग ती म्हणते की मला असं वाटत आहे की तुम्ही काहीतरी लपवताय. तेव्हा मग ती म्हणते की मी पण खूप काल घरी घाबरले होते, कारण घरात कोणीच नव्हतं. तेव्हा रविराज आणि प्रतिमा विचारतात की का कोणीच नव्हतं, म्हणजे नक्की काय झालं होतं? तेव्हा ती म्हणते की कचुली, काय झालं की हे पण घरी नव्हते, हे पण कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले होते, अजून आलेले नाही. ते पण काल संध्याकाळीच निघाले. आता रविराजला अजब वाटतं की म्हणजे नागराजही नेमका कुठे गेला असेल, म्हणजे त्याला कसं माहीत? मी तर त्याला काही सांगितलं नव्हतं की मी कुठे जाणार आहे वगैरे. मग त्या तो असा एरवी घरी तर येतो, परंतु काल काय झालं असेल? तेव्हा आता मग नंतर सुमन म्हणते की बरं ठीक आहे, तुमच्यासाठी मी थोडासा चहा तरी आणते, म्हणजे तेवढंच तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही थकल्यासारखे वाटताय. तेव्हा मग रविराज म्हणतो की बरं ठीक, चालेल, तुझ्या हातचा चहा घेऊन ये, मग आपण पुढे बोलूया नंतर. हे सगळं होत असताना सुमनही त्यांना विचारते की काय झालंय, मला प्लीज सांगा. तेव्हा चहा घेत असताना हे सगळं रविराज सांगतो नक्की काय घडलं आहे. रविराज तिला स्पष्टपणे सगळं काही सांगून टाकतो की आम्ही गेलो होतो ते, तुला आता काही मी लपवणार नाही. सुमन, पण खूप विचित्र प्रकार घडला आमच्या बाबत. 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता ना, तो अपघात कोणी घडवून आणला हे समोर आले. तेव्हा मग ती घाबरतच विचारते की कोणी? तेव्हा रविराज म्हणतो की महिप्त शिखरेले हा अपघात घडवून आणला. आता हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो की रविराज भाऊजी महिप्त चिखरेच नाव घेतायत. मग याचा अर्थ महिप्त शिखरेशी कनेक्टेड आहेत, ते म्हणजे नागराज. तेवढ्यातच तिथून आता नागराजच्या बाहेरून आवाज येतो. म्हणूनच नागराजचा आवाज आल्यानंतर ते बोलायचे थांबतात. आता तो आल्याबरोबर म्हणतो की सुमन, मी जरा खोलीत आहे. तेव्हा रविराज आणि प्रतिमा तिथेच असतात. प्रतिमा आणि रविराज बघत राहतात. रविराज म्हणतो की काय रे, कुठे गेला होतास तू? म्हणजे मला सुमनकडून आता कळतेय की तू रात्री घरी नव्हतास. आणि नेमकं काय घडलं होतं? तेव्हा तो म्हणतो की नाही अरे दादा, ॲक्च्युली त्याचं काय झालं ना, माझ्या मित्राचा ना जरा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यासाठीच मी त्याच्या मदतीसाठी म्हणून गेलो होतो. तेव्हा मग रविराज त्याला विचारतो की कुठे झाला होता अपघात? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की अरे, पनवेलचा तो हायवे आहे ना, तिथे हा अपघात झाला होता. असं म्हटल्यावर आता रविराजच्या लक्षात येतं की काल आम्ही तर त्याच हायवेवर होतो. आम्हाला येता जाता कुठेही प्रकारचा अपघात म्हणजे झालेला दिसला नव्हता.
मग नेमका कोणत्या अपघाताबद्दल बोलतोय रविराजच्या लक्षात येतं की हा ना काहीतरी खोट बोलण्याचा म्हणजेच प्रयत्न करतोय. आता गडबडून नागराजही खोटच बोलून गेलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की बापरे, मी या पनवेल हायवेबद्दल का बरं बोललो असेल, कारण दादा तर तिथेच होता. तेव्हा मग नागराज म्हणतो की झालं, मी ना मातीच खाल्ली हरकत नाही सुमन, मी जरा जातो पडतो. तेव्हा मग ती म्हणते की अहो तुम्हाला खायला. तेव्हा नागराज म्हणतो की नको, मी उठल्यावर खाईन, मी जरा जाम दमलोय, मी जातो. आणि तो जातो. त्याच वेळेला रविराजला आणि सगळ्यांना दिसतं की त्याच्या पायाला वगैरे सगळी माती धूळ वगैरे लागलेली आहे. मग मात्र इथे तो खूप घाबरलेला असतो. तो विचार करतो नागराज आतमध्ये गेल्यानंतर रविराजच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार येतात. अपघात झालाय, मग याचे कपडे इतके माखलेले कसे काय, नक्की काय आहे रविराजला कळत नसतं. तर त्यातच थोड्या वेळानंतर सायली आणि अर्जुन हे प्रतिमा त्याला भेटायला आलेले असतात. म्हणजे तिची तब्येत ठीक तर आहे ना हे सगळं बघण्यासाठी. तेवढ्यातच आता सुमनही त्यांना चहा आणून देत असते आणि सायली ही आता बसलेली असताना सुमन विचार करते की नाही, आता मला हे सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे. ती नागराज झोपलाय की नाही याची रूममध्ये खात्री करून घेते. नंतर बाहेर येऊन ती बघायला लागते नेमकं या सगळ्याच्या मागे महिप्त आहे. आणि हे सत्य तिला समजल्यामुळे तिला काहीच चैन पडत नसते. या सगळ्या गोष्टी आता सांगायलाच पाहिजेत रविराजला, कारण की जर रविराजला मी हे सांगितलं नाही तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्या घरच्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यासाठी आता हे सगळं सुमन सांगण्याचं ठरवते. अर्जुन सायली काकांबरोबर म्हणजेच रविराज आणि आत्याबरोबर बोलत असतात. त्यावेळेला तिथे सुमन जाते आणि सुमन म्हणते की 1 मिनिट, मला ना भाऊजी तुम्हाला काहीतरी सांगायचे. म्हणजे अर्जुन आणि भाऊजी, तुम्ही त्या महिप्तला शोधण्यासाठी वणवण करता हे मला माहीत आहे आणि तो फरारही झालाय. टीव्हीमध्ये सगळीकडे ही बातमी झळकत आहे. त्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची, त्या महिप्तच्याच बाबतीत. तेव्हा आता ते दोघं म्हणतात की काय, म्हणजे सुमन तुला महिप्तच्या बाबतीत काय माहीत आहे. तेव्हा ती जरा घाबरते आणि म्हणते की अगोदर तर मी तुमची माफी मागते, कारण की ही गोष्ट मला तुम्हाला अगोदरच सांगायला पाहिजे होती, परंतु ती गोष्ट मला तुम्हाला सांगता आली नाही. तेव्हा रविराज म्हणतो की सुमन प्लीज मला नीट सांगशील का की नक्की तू काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेस. सुमन म्हणते की ह्या सगळं आमच्या ह्यांच्या म्हणजेच नागराजच्या निगडीत आहे. महिप्त आणि नागराज यांची मैत्री आहे. हे ऐकल्यावर रविराजला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय बोलतेस तू सुमन, महिप्त आणि नागराज यांची मैत्री, ते कसं काय, आणि तुला हे कधीच समजलं. तेव्हा ती सांगते की हो, मला हे फार पूर्वी समजलं, परंतु यांनी मला हे सगळं लपून सांगण्यास सांगितलं होतं, कारण की मला जर मी काही तोंड उघडलं तर हे काही करू शकतात अशी धमकीत यांनी मला दिली होती आणि ते मला सोडतील किंवा मला घटस्फोट देतील असं त्यांनी मला खोटं सगळं सांगितलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला काहीही बोलू शकले नाही. तेव्हा मात्र रविराजला भीती वाटते की नक्की घरचा भेदी आपला तर नाही. तो म्हणतो सुमन, मग तू हे लपून ठेवलंस ठीक आहे, प्लीज असं घाबरू नको, नक्की काय आहे प्रकार तो आम्हाला सांग. मग अर्जुनही म्हणतो की हो सुमन काकू, न सांगता काय घडलं आहे ते प्लीज तू आम्हाला सांग. नंतर मग ती सांगायला लागते की हो, आता मी न घाबरता सगळं सांगणार आहे. जेव्हा मला हे समजलं मलाही धक्काच बसला. महिप्त सोबत हे फोनवर बोलत असायचे आणि त्यांचं बोलणं मी चोरून दुपून ऐकलं होतं. एकदा तर मी बाजारात महिप्त आणि तो आमचे नागराज दोघांनाही ही टपरीवर चहा पितानाही पाहिलं. दोघेही गप्पा मारत होते आणि कित्येक वेळेला दोघांच फोनवरही बोलणं व्हायचं, पण नक्की ही मैत्री का आहे, कशासाठी, मलाही माहीत नाही. मी त्यांना प्रत्येक वेळेला टोकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही. मी समजावलं त्यांना की अशा माणसासोबत मैत्री बरी नाही, कारण अगोदरच त्याने खूप काही गुन्हे केले आहेत. शिवाय कोर्टमध्ये त्याच्यावर केस सुरू होती.
म्हणजेच त्याची मुलगी आणि महिप्त साक्षी दोघांवर म्हणूनच मी त्यांना वेळोवेळी समजवत होते. परंतु त्यांना माझं काही बोलणं समजलं नाही. माझ्यावर ते खूप रागराग करून होते. पण किती काही समजवलं तरीही ते माझ्यावर चिडायचे आणि म्हणूनच मला धमकी दिल्यामुळे मी तुम्हाला काहीही सत्य सांगू शकले नाही. आता एक सत्य मी तुम्हाला नक्की सांगितलं की हे सगळं करण्याच्या मागे म्हणजेच नागराज म्हणजे नागराजला काही माहीत असेल तर तेव्हा आता रविराज स्वतःचे तर्क लावायला विचार करतो सुमनला. तो म्हणतो की ठीक आहे सुमन, तू आम्हाला आता तरी सांगितलंस त्याबद्दल खरंच खूप थँक्यू, कारण आता हा पॉइंट आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतोय. एक नवीनच सत्य आमच्या समोर येऊन उभं राहिले की माझा भाऊ हा आमचा दुश्मन असलेला महिप्त याच्याशी हातमिळवणी करून आहे. नक्की त्यांची मैत्री कशासाठी असेल? मग महिप्तने आमच्यावर हा हल्ला घडवून आणलाय, त्यामागे याचा काही हात असेल का याचा विचार अर्जुन आणि रविराज दोघे जणही करत असतात. आता मगाशी नागराज आला तेव्हा त्याचे कपडे असे धुळीने माखलेले होते जणू काहीही तो एखाद्या कुठल्या तरी जंगलातून कुठून तरी आला असावा. तेव्हा आता लगेच अप्रतिमाच या लक्षात येतं की हो, म्हणजे आपणही जेव्हा तिथून निघालो होतो तेव्हा आपलेही कपडे अगदी धुळीने माखलेले वगैरे होते, चैतन्याचे आपले. मग नक्की असं असेल का की नागराज तिथेच असेल? तेव्हा सायली म्हणते की हो, शक्यता आहे. म्हणजे मला असं वाटतंय की नक्की नागराज काका त्या जंगलात तर नसतील ना. जर त्यांची महिप्तची मैत्री असेल तर महिप्त सोबत ते आले नसतील कशावरून? फक्त ते आपल्या समोर आले नसतील. तेव्हा आता सुमन पुन्हा एकदा जाऊन खात्री करत असते की नागराज तिथे नाही ये ना. मग नागराज तिथे नसतो. मग त्यांचं बोलणं पुन्हा डिस्कशन सुरू होतं. रविराज म्हणतो की हे फारच विचित्र वाटत मला आणि नागराज नक्कीच तिथे असणार. तो काहीतरी खोट बोलतो आपल्यापासून. तेव्हा अर्जुनला जरास आठवतं की म्हणजे मगाशी म्हणजे जेव्हा मी जंगलात होतो ना सिनियर, तेव्हा तुम्ही दोघं वेगळ्या ठिकाण म्हणजेच प्रतिमा आणि सायली दोघं वेगळ्या ठिकाणी होते आणि मी ज्या ठिकाणावरून चाललो होतो ना त्या ठिकाणी मला एका जेंट्सचा आवाज आला होता आणि तो जेंट्स नक्की नागराज काका असतील का असं मला आता डाऊट वाटू लागतोय. कारण की जेव्हा मी समोरून चालत होतो तेव्हा एका माणसाचा मला आवाज आला, पण मी शोधायला गेलो तर तो माणूस मला दिसला नाही. याचा अर्थ मला आता जाणवते की तिथे नागराज काकाच असणार. आता हे सगळं जुने बोलून दाखवल्यानंतर आणखीनच संशय रविराजच्या बळावतो. मग प्रतिमा म्हणते की हे बघ सुमन, सध्या तरी आपण एक काम करूया, तूही त्यांना काही जाणवू देऊ नकोस की तुला काही डाऊट आला वगैरे. म्हणजे आम्हीही या सगळ्यामध्ये त्यांना जाणवू देणार नाही किंवा त्यांची महिप्तची मैत्री आहे हे मी लक्षात आणून देणार नाही. मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. आता नागराजला अगदी गाफील ठेवून त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. अर्जुन आणि रविराज दोघेही ठरवतात की जर आपल्याला महिप्तला पकडायचं असेल आणि त्याला त्याची शिक्षा भोगायला लावायची असेल आणि त्याने हल्ला का घडवून आणला कोणाच्या सांगण्यावरून हे जर सत्य बाहेर काढायचं असेल तर मात्र आता गाफील ठेवूनच हे सगळं केलं पाहिजे. आपल्याला नागराजच्या पाठला केला पाहिजे आणि नागराजच्या म्हणजे नागराजला भेटीसाठी महिप्त तर नक्कीच येईल. मग त्या भेटीमधूनच आपल्याला महिप्तला पोलिसांना घेऊन गाडता येईल. जर हे सगळं शक्य झालं, आपण नागराजला काहीतरी ट्रॅपमध्ये अडकवू शकलो तर आणि तरच आपल्याला आता महिप्त सापडणार आहे. कारण की जर नागराजची आणि मैत्री आहे महिप्त सोबत तर तो नक्कीच महिप्त नागराजला भेटायला येणार आणि यासाठी आपल्याला नागराजवर वॉच ठेवणं खूप गरजेचं. आता रविराज सुमनवर कामगिरी सोपवतो ते म्हणजे की सुमन, तुला आता या गोष्टीत व्यवस्थित लक्ष घालावं लागेल. म्हणजे नागराज फोनवर काय बोलतोय नक्की, तू महिप्तला भेटायला जातोय, काही गोष्ट तुला माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे, मी किंवा प्रतिमा. आणि जर अर्जुन सायली इथे असतील तर ते नाही तर तू जर जे फोनवरती बोलशील ते अजिबात बोलू नको. कारण की नागराज तुझ्यावर लक्ष ठेवून असू शकतो
त्यामुळे तू फोनवर अजिबातच काही बोलू नको. फक्त आम्ही समोर असू तेव्हा तू आम्हाला मला सांग, आपण ते सगळं ठरवूया कसं काय करायचं ते. यावरूनच आता आपल्याला महिप्तला पकडता येईल. आणि नागराजच नक्की यामध्ये काय कारस्थान आहे, नागराज आणि महिप्तची मैत्री बरं का केली आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येईल. तर आता अर्जुन, साहिली, रविराज, प्रतिमा हे सगळेजण मिळून महिप्तसाठी कसा ट्रॅप लावणार आहेत आणि नागराजला गळाशी धरून महिप्तला कसा पकडणार आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.